हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये नवी वॅकन्सी सांगणार आहोत. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान युनिव्हर्सिटी नागपूर याची वॅकन्सी आली आहे. नॉन टीचिंग पोस्टसाठी वॅकन्सी आहे. तुम्ही पाहू शकता, हे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे. म्हणजे तुम्ही पाहू शकता, गट व क व ड या विविध पदावर नेमणुकीकरता जाहिरात निघाली आहे. नागपूरसाठी आहे. तुम्ही पाहू शकता, टोटल 175 जागा आहे नॉन टीचिंग पोस्टसाठी. फॉर्म तुम्ही 28 फेब्रुवारीपासून 20 मार्चपर्यंत भरू शकता. ठीक आहे. फॉर्म घेऊ आपण की याच्यामध्ये 187 वॅकन्सीमध्ये कोणकोणते पोस्ट आहे याचे तुम्ही पाहू शकता. पे अँड अकाउंट ऑफिसर, टेक्निकल ऑफिसर, मॅनेजर, लायब्ररी असिस्टंट, लॅब असिस्टंट पोस्ट आहे. तुम्ही पाहू शकता, खूप विविध प्रकारच्या पोस्ट आहे. सिनियर क्लर्क, लॅबोरेटरी असिस्टंट, लायब्ररी असिस्टंट, अशा लॅबोरेटरी अटेंडंट, अशा वेगळ्या पोस्ट आहे. ठीक आहे. गट ड ची हे पाहता तुम्ही वॅकन्सी. टोटल गट ब क ड यामध्ये वॅकन्सी आहे. 28 फेब्रुवारी ते 20 मार्चपर्यंत तुम्ही बघू शकता. पुढे पाहूया आपण. ही PDF खूप मोठी आहे. तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. मी कमेंटमध्ये पिन करून दिलं. ठीक आहे. एज पाहून घेऊ आपण. तर याची मिनिमम 18 वर्ष आहे आणि मॅक्झिमम 38 वर्ष आहे. ठीक आहे. मागासवर्गीयांसाठी सूट पण दिलेली आहे. परीक्षेच्या स्वरूप पाहून घेऊ आपण. परीक्षामध्ये लिपिक वर्गीय पदामध्ये मराठी, इंग्रजी, GK आणि रिझनिंग हे येणार आहे. एकूण 100 प्रश्न राहणार आहे 200 गुणाचे. ठीक आहे. इथे प्रत्येक पोस्टसाठी अलग अलग दिलेलं आहे. तुम्ही PD मध्ये पाहू शकता. ठीक आहे. कागदपत्र तर माहितीचे तुम्हाला कोणते लागतात. फी पाहून घेऊया. ओपनसाठी 1000 रुपये आहे आणि बाकींसाठी 900 रुपये आहे. ठीक आहे. पाहून घेऊया क्वालिफिकेशनसाठी. तुम्ही पाहू शकता, हा ब्लॉक आहे. तुम्ही सगळ्यांची क्वालिफिकेशन पाहू शकता. मी काही ठळक सांगून देतो. जसे लायब्ररी असिस्टंटसाठी बॅचलर डिग्री इन लायब्ररी सायन्स पाहिजे. क्लर्कसाठी बॅचलर डिग्री पाहिजे आणि टायपिंग सर्टिफिकेट पाहिजे. लॅबोरेटरी असिस्टंटसाठी BSc पाहिजे. लायब्ररी असिस्टंटसाठी बॅचलर डिग्री इन लायब्ररी सायन्स पाहिजे. लॅबोरेटरी अटेंडंटसाठी BSc पाहिजे. असे प्रत्येकसाठी अलग अलग वॅकन्सी देण्यात आहे. नंतर तुम्हाला वॅकन्सीची तक्ती देण्यात आली आहे. तुम्ही PDF मध्ये डिटेलमध्ये पाहू शकता. ठीक आहे. तर हा व्हिडिओ होता महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान नागपूर महाराष्ट्रासाठी. तुमचे काही क्वेरी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. थँक्यू सो मच.